कट होते आवाज. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं तर मग P1 चा स्पेल पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर आपण पाहिले तर मिस्टर संदीप माची आपण पाहिले तर मग बघा मागची जी स्पर्धा आपण बघितलं राईमुर्दा प्रीमियर लीग मध्ये आपण बघितलं तर मालिका वीराचा मानकरी ठरला गेला होता तो खेळाडू म्हणजे संदीप माची, ज्याला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर पाहतोय. पहिला स्पेल घेऊन मात्र सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आणि बघा ना इथे नेमके काय झालंय तर संदीप अगेन्स्ट आपण बघितलं तर मग धनेश बेस्ट वर्सेस बेस्ट, आणि ही लढाई पाहायला मिळते जी सध्या तरी आपण पाहू शकतोय या P1च्या षटकामध्ये. मॅचला झाली सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल पहिला पण तर वेगवान पद्धतीने हाताळला जातोय. संदीपची पाहिली आपण तर सुरुवात छान होताना पाहायला मिळाली आहे. लाऊड अपील मात्र केली होती पहिल्याच बॉलवर, मात्र बॅटर धनेशला हा बीट करणारा बॉल इथे पाहायला मिळालाय. उर्दा प्रीमियर लीगची सुरुवात डॉट बॉलने होताना पाहायला मिळाले मित्रांनो. तो ज्याप्रमाणे आपण बघू शकतोय ना की ही मॅच आहे ना एक रंगतदार कडवी पाहायला मिळते. खाली टाकलेला होता बॉल पहिला पण तर थोडस मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालंय. खराब थ्रो पाहायला मिळालाय. इथे काय चित्र घडलंय तर हे चित्र मात्र थोडं विचित्र होतं परंतु सुधारलंय. मोठा घात होण्यापासून वाचलाय. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय कॉलिंग चुकीचं होताना पाहायला मिळालं, परंतु अंत भला तर सब भला. आणि अखेरीस आपण बघितलं तर भरपूर मात्र मेहनत करावी लागली, धडपड झाली आहे. आणि अगदी आपण बघितलं तर मग संघाची सुरुवात एक आकड्याने होताना पाहायला मिळाली आहे. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण जर बघितलं तर कशा प्रकारे हे सगळं चित्र पाहायला मिळालं. कारण की धनेशने हा ड्राईव्ह केला होता परंतु थोडासा थ्रो खराब ज्याप्रमाणे आपण बघितलं मिसअंडरस्टँडिंग होताना पाहायला मिळाली आहे. आणि तिकडे आपण पाहू शकतोय परंतु थ्रो जर चांगला आला असता तर मग थोडासा आपण पाहू शकतोय धक्का लागला असता इथे, परंतु सगळं काही व्यवस्थित पाहायला मिळते. तिसरा चेंडू पाहतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न करत होतं संदीप. यांच्याकडे गोलंदाजीची कला आपण पाहिली तर मग क्या बात आहे. इन कटर गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे बोटांची जादू आहे ना त्यांच्या हातामध्ये, जी कला आहे आणि ते कलेचा कलाकार आहे, हे P1च्या षटकामध्ये त्याने आतापर्यंत दर्शवलंय. सध्या तरी आपण बघितलं तर मग बॅटर रेडी नाहीये. तर जितेश आपण पाहिलं तर मग या स्पेल मध्ये सुरुवात छान करायची आहे. आदरणीय सन्माननीय अभिनंदनजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या VIP टाईज वर येऊन बसा. या वेळेला पाहतोय बॉल बॅटच्या रडार मध्ये ना इक्का ना दुक्का पाहायला मिळाला मिस्टर जितेशच्या बॅट मधून या MPL चा पहिला छक्का 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा याही वेळेला इन कटर हाताळण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा पुढे ठेवला होता, स्लॉट मध्ये मिळाला आणि त्यावर षटकाराची मोहर. हो डबल माइंड झाले होते. या वेळेला चेंज ऑफ दी पेस केलं होतं, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु जितेशची तारीफ करावी लागेल. पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर धावा आलेल्या आहेत 8, आणि सुरुवात मात्र आपण बघितली आहे तर मग छान होताना पाहायला मिळते. थोडंसं आपण बघितलं होतं की सुरुवातीला मिसअंडरस्टँडिंग झाली होती, त्यानंतर चांगलं नियंत्रण. शेवटचा बॉल लेफ्ट घेण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळलाय गॅप मध्ये. बॉल थांबेल का नाही असं उत्तर मिळत आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चढलाय MPL चा जोर आणि फलंदाज मारतात या मुर्दा प्रीमियर लीग मध्ये 6 and 4 4 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा सुरुवात काय जबरदस्त झाली आहे. 12 धाब्यांची सुरुवात मिळाली आहे पहिल्या P1च्या षटकामध्ये. आणि P1च्या षटकामध्ये आपण बघितलं तर एक षटकार एक चौकार, त्यानंतर आपण बघितलं की 2 सिंगल देखील येताना पाहायला मिळालेत. आणि बघा अपेक्षित होतं कारण की 2 चांगले खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडूंकडे आपण पाहू शकतो जी क्षमता आहे, टॅलेंट आहे आणि जे आपण पाहिलं आपलं कॅलिबर आहे ते दर्शवताना पाहायला मिळालेत. एका बाजूने आपण बघितलं धनेशांच्या बॅटमधून एक चौकार पाहिला, आपण जितेशांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतोय ना तर टीम पाहिली आपण तर SKचे 11 शोध आहे त्यांचा की विकेटचा शोध.
विकेटच्या शोधात आहेत, परंतु आपण पाहू शकतो विकेटचा शोध मात्र आपण बघितला तर मग पूर्ण कोण करेल. P2चा स्पाल पाहतोय आशिष शेख बॉलिंग पाहतोय आपण ओव्हर द विकेटने मारा करताना. चांगला बॉल आहे इथे आपण पाहू शकतो बॅटच्या टो एंडला लागला आहे, परंतु थोडंसं आपण पाहू शकतो तर मग प्रॉपर टायमिंग नव्हतं. 1 रन्स तिथे मिळेल. जितेश यांचा फॉर्म आपण जर बघितला चांगल्या टच मध्ये दिसत आहेत, चांगले आपण बघू शकतो तर रीतीने ते बॉलला खेळू शकतात. आतापर्यंत जो इंटेंट दर्शवला गेलाय इथे आपण पाहू शकतो की गणेश म्हात्रे यांचा रोल खूप महत्वपूर्ण आहे, कारण की हे आयकॉन प्लेअर आहेत या संघाचे आणि यांची मोठी जबाबदारी अशी आपल्या संघाला एक चांगल्या टोटलच्या दिशेने म्हणजेच आपल्या संघाला एक सुरुवात मोठी आणि छान करून देणं हे नक्कीच त्यांची सगळ्यात मोठी भूमिका असेल. सध्या तरी आपण बघू शकतो तर मग लेफ्टी राईटी वाला हे कॉम्बिनेशन आपण बघितलं तर या कॉम्बिनेशनमुळे आपण बघू शकतो की P2च्या ज्या स्पालमध्ये 3 खेळाडू बघू शकतो आपण, जे घेऱ्याच्या बाहेर मिड विकेट पाहतोय, त्यानंतर लॉंग ऑनला, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, हे 3 खेळाडू आपल्याला घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. रिंगचा हा स्पेल आहे दुसऱ्या ओव्हरचा पाहतोय आपण. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटच्या रडार मध्ये, बॉल हवेत आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहू शकतोय आपण. देत धडक आणि ठोकलाय धनेश म्हात्रेने इथे सिक्सर करा. खूप खूप धन्यवाद डीजे. त्या प्रकारे हे 2 खेळाडू खेळ करतायत मैदानाच्या आतमध्ये, ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाल्यात. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला जातोय, फिल्डर आहे डीप मध्ये, स्टॉप केलं जाते. धनेश यांनी देखील आपण पाहू शकतोय तर जबरदस्त फलंदाजी केली आतापर्यंत, चांगलं इंटेंट दर्शवलं जातंय. संघाचं टोटल 20-20च्या घरामध्ये पोहोचलंय गेलंय आणि बघा या ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलमध्ये आलेल्या आहेत एकूण 8 धावा, ज्यामुळे आपण पाहू शकतो की मग हा संघ आपण पाहू शकतो की पार्टनरशिप मध्ये योगदान जे दोन्ही टीमचं दोन्ही खेळाडूंचं मिळालंय ना, ते खूप गरजेचं होतं, कारण की अपेक्षित होते एक चांगली सुरुवात ती मिळाली आहे. इथे आपण पाहिलं तर आर्या 11ला टायमिंग शॉट हवेत, फिल्डर तिकडे आणि बघा विकेटच्या शोधात होते आणि तो विकेटचा शोध मात्र अखेरीस पूर्ण होताना पाहायला मिळतोय. सफलता मिळाली इथे आशिषला आणि पहिला धक्का आर्या 11 टीमला फलकावर 20 धावा आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतोय बाद होणारा पहिला खेळाडू, पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू, कारण की पार्टनरशिप थोडीशी धोकादायक दिसत होती. पार्टनरशिपला ब्रेक करणं गरजेची बाब होती आणि आपण पाहू शकतोय तर मग इथे पहिला विकेट मात्र इथे मिळवलाय, पहिली सफलता मिळवून दिली आहे आणि संघाच्या आपण बघितलं तर मग ज्या गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकतो की मग आशिषला मिळालं हे योगदान, पहिली सफलता त्यांच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळाले. नवीन बॅटर्स इन झालेत मैदानाच्या आतमध्ये, मिस्टर प्रेम भोईर. प्रेम 1 डाऊनला आलेत, परंतु आपण पाहू शकतोय ना ज्याप्रमाणे भारतीय संघाकडे आपण जर जवळ पाहिलं ना तर मग ओडीआय क्रिकेटमध्ये जास्त असतं आपण पाहिलं तर मग चेस मास्टर असतो तो म्हणजे विराट कोहली, त्याचा 3रा क्रमांकाचा नक्कीच आपण पाहिलं तर जो क्रम असतो या टीममध्ये, या MPL मध्ये, वर्धा प्रीमियर लीग मध्ये आणि आर्या 11 संघामध्ये आपण पाहू शकतो तर प्रेम भोईरला पाहतोय. प्रेम भोईरकडे आपण पाहू शकतोय तर आता एक जी संधी आली, आज संधीचं सोनं केलं जाते का पाहूया आपल्या संघासाठी. आपण बघू शकतो तर एक चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल का. संघाचं टोटल आपण बघितलं तर 20-20च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. या ओव्हरमध्ये आपण बघितले तर अजून देखील 2 बॉल शेष आहेत आणि या 2 बॉलमध्ये आपण पाहू शकतो की कदाचित जो आता एक आपण पाहू शकतो जो मोमेंटम आपण पहिला मिळवलाय तो कंटिन्यू ठेवू शकतायत राईटी आहेत आणि नक्कीच आपण पाहू शकते मग या क्षणाला डीप मध्ये 2 बाउंड्री रायडर्स देखील तैनात केलेत. इनकटर होता हा देखील थोडासा टप्प्याचा होता, प्रॉपर टायमिंग मात्र कन्वर्ट झाला नाहीये, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहतोय आपण आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. थोडस आपण पाहिलं तर धनेश मात्र नाराज झालेत, कारण की आपसमध्ये टक्कर होण्याची दाट शक्यता होती आणि तेच मात्र म्हणतात की थोडस बाजूने रन कम्प्लीट करा, अडथळा होणार नाहीये. इथे 2 धावा मिळाल्यात, संघाची टोटल पोहोचले 22च्या घरामध्ये. आपण सुरुवात जर बघितली तर छान झाली, एक विकेटने मात्र त्या सुरुवातीला खंडित केलं गेलंय, परंतु बॉल अजून देखील शेष आहे या ओव्हरचा P2चा. पाहूया
सध्या तरी चांगल्या टचमध्ये आपण पाहू शकते तर धनेश आहेत, परंतु योगदान आणि नवीन बॅटर आहेत, फ्रेश बॅटर आहेत प्रेम, त्यांना आपल्या संघासाठी चांगला क्रिकेट खेळावा लागेल. थोडंसं आपण बघितलं तर मग वायडर लाईनच्या समोर बॉल टाकला होता, तिथे आपण पाहिलं तर फिल्डर पोचले गेलेत, बॉलला मात्र आपण पाहिलं तर पकडलं गेलंय, फेकलं गेलंय. तत्पूर्वी धाव मात्र मिळेल एक आणि एका धावाने संघाची टोटल पोचली गेली आहे 23 च्या घरामध्ये. म्हणजे जी सरासरी आपण पाहू शकतोय ना मिळाली आहे 11.50 ची आणि ही सरासरी पकडून आपण पाहिलं तर 23 धावा. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय, अजून देखील 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे आणि या 3 ओव्हरमध्ये किती धावा जोडल्या जातील, या 23 मध्ये आपण पाहिलं किती प्लस होतील, किती धावांचा टार्गेट मात्र सेट केला जाईल, सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच मुर्दा प्रीमियर लीग. खूप खूप धन्यवाद डीजे. अगदी आपण बघितलं तर सुंदर गीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं. आपण पाहू शकतो की मग नेक्स्ट मॅच असेल लाईट बॉक्स वर्सेस एनसीसी. बघा दोन्ही टीम्सला ऑफिशियल हा कॉल दिला जातोय की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचे, तिथे टॉस हा कंप्लीट केला जाईल. 11 मिनिटं झाले 2 ओव्हरसाठी आपण बघितलं तर मग हा वेळ घेतलेला आहे सध्या तरी आपण बघू शकतो आणि 11 मिनिटामध्ये उर्वरित 2 ओव्हर्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, हे लक्ष असू द्या. दुसऱ्या स्पालमध्ये येत आहेत आपण बघितलं तर मग संदीप कुटप्याची लेंथ होती, क्रॉस पार्टनर फटका खेळला होता पाहिलं आपण तर बिग बॅकवर्ड स्पॅडले क्षेत्रामध्ये थोडस कॉलिंग मात्र चुकलं गेला होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर धनेशाने सांगितलं धोका आहे इथे, काही गरज नाहीये आणि आपल्या साथीदाराला मात्र पुन्हा मागे त्याने पाठवलं गेलं. धावफलक 24 आहे. प्रेम यांच्याकडे आपण बघू शकतो तर क्षमता आहे, परंतु धनेश यांचा खेळ आता खूप महत्वपूर्ण असेल, कारण की ओपनरचे प्लेयर आहेत, आयकॉन प्लेयर आहेत आणि ज्याप्रमाणे जे टचमध्ये दिसलेच चौकार षटकार त्याने लगावल्यात आणि या मुर्दा प्रीमियर लीग मध्ये आपण बघू शकतो तर आयकॉन खेळाडूचा जो खेळ असेल ना तो खूप महत्वपूर्ण असणार, कारण की आपल्या यंगस्टरना देखील आपण बघू शकतो की कुठेतरी त्यांचा जो रोल असतो ना खूप फायदा देत असतो, त्यांची एनर्जी देत असते. पाहूया थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता, अंपायर्स पण बघितले तर मग आमच्यापर्यंत वळलेत आणि ऑफिशियल जो इशारा पोहोचवलाय व्हाईट बॉलचा, फर्स्ट व्हाईट मात्र पाहायला मिळाली आहे आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की धाव फलकामध्ये थोडीशी भड 25. फ्लॉवरफुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग नाहीये, मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलं गेलंय, 1 रन्स मिळेल तिकडे, एका रन्सने आपण पाहू शकतोय तर 26च्या घरामध्ये धाव फलक पोहोचली गेली आहे. बघा संदीप यांचा स्पेल खूप निर्णायक राहणार आहे, कारण की त्यांचा रोल या टीमसाठी देखील आपण पाहू शकतो की SKचे 11 संघासाठी राहणार आहे, कारण की विथ द बॅट विथ द बॉल आपण पाहू शकतो कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागणार आहे, कारण की सध्या तरी बॉलच्या स्वरूपात कॉन्ट्रीब्युशन आणि आता प्रेम याचं योगदान खूप महत्वपूर्ण असणार आहे, कारण की या टीम मध्ये अनेक खेळाडू आहेत परंतु प्रेमला संधी मिळालेली आहे. लेग ब्रेक क्या बात आहे, बोटांची जादू बोटांची कला दर्शवली जाते आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की म्हटलं जातं ना की बदल ही काळाची गरज आहे आणि सध्या तरी मग संदीपकडे असलेली जी विविधता, संदीपकडे असलेलं नक्कीच आपण पाहू शकतोय जी बोटांची जादू ती दर्शवली आहे. अक्रॉस गेले, हा फटका खेळण्यासाठी आपण पाहू शकतोय तर मग बॉल मात्र आपण पाहिलं तर निघून चाललाय तिकडे. डिक्लेरेशन झोन आहे आणि 2 धाव्यांचा इशारा मात्र आमच्या पंचांच्या माध्यमातून मिळतोय. 2ने संघाचं टोटल वाढलेलं पाहायला मिळालंय 28च्या घरामध्ये 28. संदीप यांचा स्पेल आपण पाहिलं तर मग छान राहिलाय, कारण की आतापर्यंत या स्पेल मध्ये त्यांनी आतापर्यंत कोणती मोठी बाउंड्रीज मात्र खेळू दिली नाहीये, ही खासियत राहिली आहे. समोर टाकलेला बॉल होता, मिड ऑफला फिल्डर होते, थोडेसे बिट झालेत परंतु आपण पाहिलं 1 रन्स कंप्लीट केली जातीये. चांगला स्पेल, चांगली गोलंदाजी, नियंत्रण ठेवणारी गोलंदाजी पाहतोय आपण सध्या तरी आर्या 11 या संघावर. धनेश आले आता स्ट्राईक एंडकडे आणि बॉल आपण पाहिलं तर मग 166 संघाचं टोटल आपण पाहू शकतो पोहोचलेलं पाहायला मिळते आपल्याला 29च्या घरामध्ये आणि सध्या तरी आपण पाहू शकतो जी सरासरी आपल्याला पाहायला मिळाली होती ना सुरुवातीला 11:30ची, ती सरासरी आपण पाहू शकतो की थोडीशी आता मग कमी, म्हणजे चांगली बॉलिंग होती तिसऱ्या स्पालमध्ये आणि कमबॅक केलंय संदीप याने या स्पालमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या अगदी मधोमध आला नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण घेऱ्यामध्ये पाहायला मिळतंय, चांगला स्पेल मात्र आपल्याला पाहायला मिळालाय.
नक्कीच आपण पाहू शकतो तर कमबॅक पहिल्या स्पेल मध्ये 12 दिल्या होत्या, परंतु या दुसऱ्या स्पेल मध्ये संदीप याने आपण पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्यात. आणि काय गुड कमबॅक बॉलिंग पाहायला मिळाले. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि फलकावर पाहिले आपण तर 29. सध्या तरी आपण बघू शकतो की मग 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. या स्पर्धेचे अनेक भरपूर असे प्रायोजक आहेत या स्पर्धेचे. आपण बघितलं संयोजक आहेत या स्पर्धेला. आपण बघितलं तर मग एक सक्सेसफुल ब्युटिफुल अँड इव्हेंटफुल सक्सेसफुल बनवण्यासाठी आपण बघितलं तर मग सगळ्यांनी योगदान दिलं गेलं आहे. आणि ज्याने ज्याने या स्पर्धेला योगदान दिले गेले त्या सगळ्यांचा देखील आम्ही आभार देखील व्यक्त करणार आहोत. सध्या तरी आपण बघू शकतोय मग 3 ओव्हरचा खेळ जो आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 23 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या. 29 वर धावफलक थांबलेला आहे. परंतु 2 ओव्हरचा खेळ अजून देखील शेष आहे मैदानाच्या आतमध्ये. धनेश यांच्याकडे आपण बघितलं तर मग जी काबिलियत आहे, जी क्षमता आहे आणि ती क्षमता आपण पाहिली आहे तर मग इथे आता दर्शवण्याची नक्कीच गरज आहे. कारण की बघा 3 ओव्हरचा मात्र खेळ आता आपण पाहू शकतो ना की एक्सलेट एक्सलेट करण्याची वेळ झाली आहे. परंतु आपण पाहू शकतो ना इथून कशा प्रकारे खेळ खेळला जाईल. कारण की दुसऱ्या बाजूने एसकेचे 11 टीम देखील आपण पाहू शकतो त्यांनी गेम प्लॅनिंग आखली होती. टॉस बॉक्समध्ये कॅप्टनने देखील प्रतिक्रिया दिल्या होत्या की आमच्या संघासाठी आमच्याकडे ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत आणि त्या गोलंदाजाचा आम्ही अगदी योग्य रीतीने वापर करणार आहोत आणि अगदी योग्य रीतीने त्यांच्या स्पेल कोणत्या बॅटरसाठी कोणती गेम प्लॅनिंग कशी रणनीती आखणार आहोत आणि सगळ्या काही गोष्टी होत्या त्यांनी सिद्ध केल्यात. बघा ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो थोडंसं मोमेंटमला ब्रेक केलंय. ज्या मोमेंटमला आपण बघितलं तर वेग मिळाला होता त्या मोमेंटमला आपण बघितलं तर मग थोडंसं नियंत्रणामध्ये ठेवलं गेलंय. परंतु 12 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील आणि या 12 चेंडूचा जर विचार करायचा झाला तर मग कशा प्रकारे आपण पाहिलं तर मग खेळ होताना पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ आलेत बॉलिंग मार्कवर. या स्पर्धेचे प्रायोजक या स्पर्धेच्या ट्रॉफीज देखील आहेत ज्यांनी आम्हाला प्रायोजित केल्या त्यांचा देखील आम्ही उल्लेख करणार आहोत थोड्या क्षणामध्ये. सध्या तरी आपण बघू शकतो तर जाऊया या चौथ्या स्पेलकडे. सिद्धार्थ पहिला चेंडू पाहतोय आपण. गतीने टाकलेला बॉल त्यावर मात्र आपण पाहिलं केलेला हल्ला. बॉलने गाठला बाउंड्रीच्या बाहेरचा 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 पल्ला. षटकार. खूप खूप धन्यवाद. चला पुढील टीम आपण इनिंग ब्रेक मध्ये रेडी राहायचं. टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये ऑलमोस्ट तिथे टॉस केला जाईल. ऑफिशियल हा लास्ट कॉल असेल दोन्ही टीम्स. मिस टायमिंग शॉट हवेत. फिल्डर आहेत. ओढ कॅच. क्या बात आहे. ह्यालाच तर म्हणतात पलटवार. पहिल्या बॉलवर वार झाला. दुसऱ्या बॉलवर पलटवार झाला. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर. प्रेमचा खेळ संपुष्टात. विकेट क्रमांक 2. आई गाव देवी माते अगो माझे नवसाला. आई गाव देवी माते अगो माझे. ते आपण बघितलं तर त्या मुर्दा गावच्या गावदेवी मातेला देखील आपण वंदन करूया. या स्पर्धेचं आपण खास आकर्षण आणि त्यानंतर ट्रॉफी आपण पाहतोय तर स्वर्गीय चंद्रलेखा चंद्रकांत पाटील, स्वर्गीय रजनी यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. त्रिशा पौर्णिमा राज पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्स केलेल्या ह्या आकर्षित अशा ट्रॉफी आहेत आणि त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. बघा प्रेम मात्र आपण बघितलं तर मग बाद झाले. एक षटकार त्यांच्या बाटमधून देखील येताना पाहायला मिळाला. प्रेम यांचं जर योगदान वैयक्तिक आपण बघितलं तर किती बनवल्यात त्याने आपल्या संघासाठी. 13 धावांचं योगदान दिलं आणि आपल्या संघासाठी आपण पाहू शकतो तर मग चांगला खेळ करताना आपण पाहिलं तर मग मोठा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मात्र फसला गेला. नवीन बॅटर आलेत हेमंत. लेफ्टी बॅटर आपण पाहू शकतोय. तो सफलता मिळाली दुसऱ्या बॉलवर. सिद्धेश राणा पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न. बॉल येत आहे. फिल्डर तिकडे. फिल्डरच्या हातामध्ये बॉल. बॅक टू बॅक विकेट इथे मिळताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 2 या ओव्हर मध्ये आणि एकूण संघाला आपण बघितलं तर तिसरा धक्का या मॅच मध्ये.
म्हटलं जाते ना, मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते, मंदिर बनते, महल बनते आणि त्याचप्रमाणे संपूर्ण या मुर्दा गावच्या नक्कीच ग्रामस्थांनी एकी केली आहे तर मुर्दा प्रीमियर लीग बनते. बघा फलकावर धावा आहेत आपण जर पाहिल्या तर 35 धावा आहेत आणि त्या 35 धाव संख्येवर आपण पाहिलं तर इथे गमावलेला हा तिसरा मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. 35चा आकडा आपण पाहिला तर मग सध्या तरी प्राप्त झालाय, परंतु बॉलरने आपण बघू शकतो ज्याप्रमाणे बॅक टू बॅक 2 विकेट, पहिल्या बॉलवर षटकार त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि हॅट्रिकच्या मार्गावर मात्र येऊन पोहोचलाय. या MPL मध्ये आपण बघितलं तर पहिली हॅट्रिकची संधी प्राप्त झाली आहे बॉलर सिद्धेश मोहिरला. तीच मात्र आपण पाहिलं संधी साधली जाईल का, संधीचं सोनं केलं जाईल का, पाहूया हॅट्रिक बॉल आणि समोर आहेत सुलतान. हॅट्रिक बॉल होता अगदी आपण पाहू शकतो अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये बॉलला त्यांनी खेळलं गेलं. 1 रन्स मिळत 36च्या घरामध्ये धाव फलक पोहोचले गेले. बघा ज्याप्रमाणे सिक्सरने सुरुवात केली होती या ओव्हरची, परंतु त्यानंतर आपण पाहू शकतो की बॉलरचा देखील आपण पाहू शकतो की अनुभव जो पणाला लावला. आदरणीय सन्माननीय पुष्पकांत पाटील साहेबांचं देखील या मुर्दा प्रीमियर लीग मध्ये शुभ आगमन होत आहे, त्यांचं देखील आम्ही करतोय मनापासून स्वागत आणि साहेबांना विनंती करतो की साहेब आपण या आमच्या VIP डायस वर आपण येऊन स्थान पण नवा मुर्दा प्रीमियर लीग 2026 आणि सीझन 7 मध्ये आपलं स्वागत करतोय. उलटाच बॉल, फुल पैसा वसूल फटका खेळलाय. माचिसने पेटवली जाते तिला आग मानतात आणि मैदानाच्या आतमध्ये जो षटकार मारतोय त्याला धनेश नावाचा वाघ म्हणतात. षटकार साधावा. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल असेल लाईट बॉक्स वर्सेस MCC. टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचं टॉस करण्यासाठी. सध्या तरी आपण बघू शकतो की मग संघाची टोटल वाढलेली 42 धावा झालेल्या आहेत. अगदी आपण बघितलं तर या ओव्हरचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 13 धावा खर्च झाल्यात. बघा 2 विकेट मिळवल्यात, परंतु धनेश आहे आणि नक्कीच आपण बघितलं तर धनेश आर्या 11 संघाचा ढाण्या वाघ आहे. 19 धावसंख्येवर खेळते वैयक्तिक आपण बघू शकतो तर 2 षटकार 1 चौकार. कट केला जातोय बॉलला, फिल्डर पोहोचतायत तिकडे अडवण्यासाठी, पाहिलं पण तर धावा मात्र जोडल्या जात आहेत. दोनने संघाचं टोटल 44च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय आणि या स्पेलची सुरुवात आपण बघितलं तर सिक्सरने झाली होती, परंतु या स्पेल मध्ये धावा देखील येताना पाहायला मिळाल्या. एकूण 15 धावा आल्या. 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर मग सध्या तरी पूर्ण होताना पाहायला मिळत आहे आणि आता 6 चेंडूचा खेळ असेल शेष. 6 चेंडूमध्ये किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार आहे प्रत्यक्षात पाहूया, तत्परी ऐकूया डीजेला. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने त्यामध्ये रंग हे मात्र आपल्याला भरावे लागतात आणि मेहनतीने रंग मात्र सध्या तरी या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने आर्या 11 संघाने आणि खास करून धनेश वाघने मात्र मी तर म्हणेन चांगली जी बॅटिंग केलेली पाहायला मिळते. ज्याप्रमाणे पाहायला मिळते अरमान माची मात्र पाहतोय बारकर येताना पाहायला मिळाले तर आतापर्यंत पाहिले तर ज्याप्रमाणे आपण बघितलं तर अरमानकडे जो खेळ आहे लेदर क्रिकेट देखील आपण पाहिलं तर मग खेळतायत आणि तो पाहू शकतो आपण घेऊन पाहायला मिळत आहेत. बघा लेदर क्रिकेटचा अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर फायदेशीर ठरतोय आणि हे आतापर्यंत आपण पाहिलंय आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग या ओव्हरमध्ये ॲज अ स्पिनर फिरकी गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला. बघा थोडेस आपण बघितलं तर मग शेनवॉनची आठवण करून देतोय हा गोलंदाज. 45 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळाले. रोहित शर्मा जर्सी क्रमांक 45 आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच प्रकारे हा धावांचा क्रमांक देखील 45 आपल्याला फलकावर पाहायला मिळाली आहे. धनेश वर्सेस आपण बघितलं तर मग जे अरमान आता कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळालं हे रंगतदार आहे आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय तर इथे
एक रायझिंग प्लेयर आहे आणि एक एक्सपिरियन्स प्लेयर्स आहे आणि ह्या दोन प्लेयर्स मध्ये ही लढाई पाहायला मिळेल आपल्याला. हो, चांगला बॉल धीमा, थोडस फ्लाईट दिली होती, धीमा टाकला होता. आणि बघा तुमच्याकडे फिरकी गोलंदाजी कशी असायला हवी आहे, कारण की तुमच्याकडे नियंत्रण असायला हवे. तुमच्याकडे आपण पाहू शकतो की बॅटरचा टांग ओळखायला हवायला असायला, ते दर्शवलं गेलंय. पुन्हा एकदा गती कमी केली होती, फटका हवेत, फिल्डर तिकडे, मोठी विकेट, प्राइसलेस विकेट आहे. कारण की धनेश मात्रे व्हेरी डेंजरस रूप मध्ये दिसत होता, त्याला या क्षणाला बाद केलाय. अर्थातच आपण पाहिलं तर मोठी सफलता अरमान माचीने या बॉलिंग मध्ये मिळवले, मोठी विकेट, आउट. खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे अरमानचं कौतुक करावं लागेल, ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्न या गोलंदाजाची जरूर थोडीशी आठवण करून देताना पाहायला मिळतोय. अरमान माची नावाचा आपण बघितलं तर हा गोलंदाज सध्या तरी आपण बघू शकतो. तर मग टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. पुन्हा हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. लाईट बॉक्स अँड एनसीसी टीम. 3 बॉल शेष आहेत बघा. 3 बॉल नंतर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. 2 टीम्स, शेवटचा कॉल तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. अरमानचा आपण बघितलं तर मग उल्लेख करूया तर काय गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. 3 मध्ये आपण बघितलं फक्त 1 धाव दिली आहे आणि 1 विकेट. काय गोलंदाजी केली जाते, फिरकीचा जादूगर आपण पाहू शकतोय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर त्यांच्याकडे जी गोलंदाजी पाहायला मिळते आणि लेदर क्रिकेटचा अनुभव आहे ना, आणि तेच म्हटलं होतं की लेदर क्रिकेटचा अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर फायदेशीर ठरतोय. थोडंसं आपण बघितलं तर मग जी लेंथ हाताळली गेली आहे बघा, आमच्या अंपायर्स नक्कीच ऑफिशियल आहेत आणि अंपायर्स तेच मानतायत की काय आहे काय नाही आहे नक्कीच सांगायची गरज नाही आहे. आम्ही निरीक्षण करणार आहेत आणि आम्ही सांगणार. याच व्हाईट बॉलचा इशारा, डेडलाईनच्या बाहेर बॉल मात्र आपण पाहिला जाताना पाहायला मिळाला व्हाईट. आणि एकने संघाची टोटल पोहोचली आहे 46-41. लेग ब्रेक केला होता, थोडीशी जागा बनवली होती आणि आपण बघितलं तर शॉर्ट पुल करून फटका खेळला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉलची फेकी येते आणि 2 धावा मिळाल्यात. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये थोडासा धावांचा दुष्काळ पाहायला मिळालाय आणि तो दुष्काळ मात्र पूर्ण करायचा आहे. म्हणून आपण पाहिलं तर मग जीतोड मेहनत करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. बॅटरना आपण पाहिलं जीतू, ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो तर मग फेस करताना पाहायला मिळत आहेत. आणि जितू यांना आपण पाहू शकतो तर आत्ता हे राहिलेले या ओव्हरचे बॉल आहेत ते 2. किती धावा घेतल्या जातील, मोठा फटका येईल की नाही प्रश्न असेल सगळ्यात मोठा. आर्या 11 ने सुरुवात छान केली आहे, परंतु आपण पाहू शकतो की शेवट थोडासा आपण बघितलं की गोड करायचं आहे, परंतु होईल का. टप्प्याची एंड होती, शॉर्ट ऑन पुल केलाय, बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली फिल्डर, विकेट मिळणार इथे. कारण की मोठ्या फटक्याचा शोध होता बॅटरचा आणि तो मात्र पडला अपुरा. विकेट मिळाली आहे अरमानला या ओव्हर मध्ये. आपण पाहिले तर दुसरी बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागेल जीतूला आणि सफलता आहे हे महत्वपूर्ण साठी आपण पाहिलं तर 5वी. धन्यवाद डिझे. 48-48 धावा फलकावर पाहायला मिळाल्यात आणि कॅप्टनने ज्याप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या होत्या की आम्ही या संघाला कदाचित 50-55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कदाचित तसंच होताना पाहायला मिळतं. काय स्पेल राहिलाय, सुंदर स्पेल राहिलाय, लाजवाब विकेट टेकिंग स्पेल पाहायला मिळालाय. कारण की या स्पेल मध्ये बघा ना, अपेक्षा असते डेट ओव्हर मध्ये आपण पाहू शकतो की प्रत्येक संघ जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नेमकं तसं नाही होत आहे. ते आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे अरमान माचीचे बॉलिंग पाहायला मिळाले, ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे आणि त्यानंतर टॉस हा केला जाईल. पुन्हा एकदा आपण बघितलं तर शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता, विकेटची दरकार, क्या बात आहे, सुंदर कॅच, सुंदर बॉलिंग पाहायला मिळाले. एफर्ट आपण पाहिलं तर कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली आहे. ज्याप्रमाणे SKJ11 टीमचं झालेलं शेवटच्या ओव्हर मध्ये गुड कमबॅक आणि या गुड कमबॅक मुळे आपण पाहू शकतो ज्या पारीला लावला ब्रेक सक्सेसफुल मात्र आपण पाहिलं तर हा स्पेल पाहायला मिळाला अरमान माचीचा आणि नक्कीच आपण पाहिलं तर 3 विकेट
आणि धावा आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे खर्च केला 4 या ओव्हरमध्ये धाव फलकावर आपण पाहिलं 48 आणि टार्गेट सेट झालंय 49 धाव्यांचं. चला तर आपण जोडणार आहोत टॉस बॉक्स मध्ये जिथे केला जाईल ऑफिशियल हा टॉस. चला दोन कॅप्टन्स रिक्वेस्ट करते आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि पुष्पकांची पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. या साहेब आपण मध्ये या. बघा टीम्स पाहतोय आपण लाईट बॉक्स आहे एका बाजूने एनसीसी आहे. लाईट बॉक्स मध्ये आपण बघू शकते तर मग टॉसची ओळख करून दिली जाईल SNPL आणि दुसऱ्या बाजूने सदानंद नगर. कोण कॉल देत आहे? हर्षांच्या माध्यमातून कॉल SNPL आणि येतोय सदानंद नगर. साहेब आपण शुभेच्छा द्या आणि लगेच पाहुण्यांना विनंती करतो आपण आदरपूर्वक अतिथी कक्षामध्ये बसा. ज्याप्रमाणे आपण बघू शकते की टीम आपण पहिले लाईट बॉक्स आहे एका बाजूने एनसीसी आहे. एनसीसी टीम आपण बघितलं टॉस जिंकला गेला काय निवडाल? क्षेत्ररक्षण निवडू. बघा तुम्ही MPL खेळत आहेत मुर्दा प्रीमियर लीग आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे हे 7वं पर्व आहे आतापर्यंत 6 पर्व खेळले तुमच्यासाठी. अतिशय सुंदर. सर्व मुलं गावाला सपोर्ट करतात, सपोर्टिव्ह आहेत, चांगलं क्रिकेट होते. बघा समोरच्या संघामध्ये आपण बघितलं तर मग हर्ष सारखा खेळाडू आहे त्याप्रमाणे आपण बघू शकते की मग काय गेम प्लॅनिंग त्यांच्यासाठी तुम्ही वापरणार या मॅच मध्ये? हर्ष अतिशय चांगला खेळाडू आहे. ISPL पण खेळून आलाय. चांगला आहे. गावाचं नाव पुढे नेतोय. आम्ही थोडी प्लॅनिंग केलंय त्यांच्याबद्दल. ग्राउंडमध्ये ती दिसेलच. बघा ज्याप्रमाणे आपण बघितलं हर्षांचं क्रिकेट ज्याप्रमाणे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळालं त्याचप्रमाणे तुमच्या संघातून आपण बघू शकतो म्हणजे तुमच्या गावातून हा हर्ष मिळालाय परंतु तुमच्या संघातून असा कोणता खेळाडू असेल तो नक्कीच की त्याला हर्षच्या लेवलला नक्कीच घेऊन जाण्याचा प्रयत्न तुमचा देखील असू शकतोय? खेळाडू सर्वच तयार होत आहेत, परंतु सध्याच्या घडीला भौमिक चांगला खेळ खेळतो बाहेर सुद्धा जाऊन. बाकी पण प्लेयर आहेत, तेही यंग आहेत. त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न चांगला केला पाहिजे. चांगली प्रॅक्टिस करून पुढे गेलं पाहिजे. बघा प्रत्येक वर्षामध्ये ही प्रीमियर लीग तुमच्यासाठी घेऊन येतात संपूर्ण ग्रामस्थ असतो की त्याचप्रमाणे आयोजक असतो आणि कशा प्रकारे त्यांचे तुम्ही आभार व्यक्त करणार? सर्वप्रथम जे ग्राउंड आम्हाला मिळालं आहे त्याबद्दल सर्व शिलोत्रींचे धन्यवाद. आणि मुर्दा ग्रामस्थ जे सर्व मेहनत करून स्टार्टिंगला ग्राउंड तयार करायला सुरुवात करतात. चांगलं ग्राउंड तयार करतात खेळण्यासाठी. आम्हाला या घडीला ग्राउंड नाही आहे, परंतु हे ग्राउंड सर्वजण मेहनत करून इथे अतिशय चांगलं बनवतात आणि खेळण्यासाठी चांगलं वाटतं इथं. ही मॅच प्रेक्षकांना एक रंगतदार आणि रफ अँड टफ पाहायला मिळू शकते. खूप रंजक दिसू. व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला शुभेच्छा. हर्ष तुमच्याकडे येते तुम्ही टॉस जिंकलं असतं काय निवडलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. बघा या मैदानामध्ये आता सध्या तरी आपण बघितलं जो हवा त्यानंतर या मैदानामध्ये सगळा खेळ आपण पाहिला तुम्ही जसं आपण पहिले NCC टीमच्या नक्कीच कॅप्टनने सांगितलं की तुमच्यासाठी गेम प्लॅनिंग वापरली जाईल. तुम्ही भरपूर क्रिकेट खेळतात गावाचं नाव पुढे केलंय त्याप्रमाणे आपण बघू शकतो की तुम्ही ISPL सारख्या स्पर्धा खेळला गेल्यात परंतु ISPL मध्ये जात असताना परंतु सुरुवात या गावातून झाली आहे. कशा प्रकारे तुम्हाला या गावाने तुम्हाला सपोर्ट केला आणि कसे तुम्ही ISPL पर्यंत पोहोचलेत? गावाने तर खूप सपोर्ट केला. फॅमिलीचा पण खूप सपोर्ट आहे, मम्मी पप्पा भावांचा. आणि गाव बोललं तर सर्व पाठी असतात आपल्या आणि सर्वजण सपोर्ट करतात. यंग प्लेयर आहेत, मास्टरचे आहेत, सर्व आपला सपोर्ट करत असतात. बघा ISPL सारख्या स्पर्धेमध्ये तुम्ही गेलात परंतु जेव्हा तिथे नाव असं पुढे येतंय ना की मुर्दा गावाचा हर्ष भोईर मग ती फिलिंग कशी होती आहे? माझ्यासाठी प्राऊड फिलिंग आहे ती, कारण गावातून वरच्यानं खूप मोठं आहे आणि मेहनत केली तर अजून पुढे जाणार.
बघा एक प्रश्न माझ्याकडे असा देखील आहे, तुम्ही आता टेनिस खेळ हा खेळतायत आणि ISPLचा बॉल आणि फरक काय असतो ज्याच्यामध्ये? खूप फरक आहे. तो बॉल थोडा हेवी आहे आणि आपला बॉल आहे तो थोडा वेट कमी आहे त्याचं. या मॅचमध्ये आपण बघितलं तर तुमच्याकडून ॲज अ आयकॉन भरपूर आपल्या संघाला देखील अपेक्षा आहेत. संघ मालकाने काय सांगितले तुम्हाला? संघ मला असं सांगितलं नाही. ते बोलले तुम्ही बिंदास खेळा. तुमचा जो गेम आहे तुम्ही खेळा पूर्ण. काय टेन्शन घ्यायचं नाही. फ्री माइंड खेळा तुम्ही. आणि ही मॅच एक प्रेक्षकांना रफ अँड टफ पाहायला मिळू शकते. हो, नक्कीच. हर्ष, तुला देखील भरपूर शुभेच्छा आणि व्हेरी ऑल द बेस्ट या मॅचसाठी. टॉस बॉक्समधून अव्वल असा मिळाला टीम NCCने टॉस जिंकला डिसाईड केले. फलफास आपण पाहू शकतो बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. आपण पाहिलं तर मग लाईट बॉक्स या टीमला प्रत्यक्षात आपण पाहिलं धावांचा पाठलाग देखील करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये 49 आणि त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी जोडले जात आहेत मायक्रोफोनवर. नक्कीच आमचे साथी समालोचक मित्र म्हणजेच आमचे आदर्श गुरुवर्य मिस्टर संदीपजी गावड सर, मॅन फ्रॉम बापाने. बॅक टू द कमेंट बॉक्स. धन्यवाद. लाख लाख धन्यवाद असेल जयेश ढुकले तुमचं. तुमच्या विनंतीला मान देऊन आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल मनापासून आभार असेल. मुर्दा प्रीमियर लीग 2026 आणि हे 7वं पर्व या स्पर्धेचं सदानंद नगर मुर्दा गाव पुरस्कृत मुर्दा प्रीमियर लीगचं ही स्पर्धा आहे. संदीप सर थोडंसं थांबवते, पाहुण्यांचं इथे शुभागमन झालंय. मुर्दा मास्टर क्रिकेटचे आपण बघितले तर मग खेळाडू नयनजी म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन झाले आणि साहेबांना विनंती करतो की प्लीज आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये MPL मुर्दा प्रीमियर लीगमध्ये आपलं मनापासून स्वागत असेल आणि आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. 11:02 झालेत आणि पहिल्या षटकाला सुरुवात होतोय. म्हणजेच पहिला हा चेंडू टाकण्याची वेळ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 11:03 या ठिकाणी ग्राह्य धरलं जातील. या मॅचला सुरुवात होतोय. स्पोर्ट्स फॅमिली या YouTube वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळतोय. या स्पर्धेचं आमच्या उजव्या बाजूला जोडलं जातं तुषार पाटील. तुषार म्हटलं तर खूप हुशार, खूप चांगला लेखाजोखा नेहमीच त्यांचा राहिलाय. मॅचला होतं सुरुवात. पहिलाच बॉल आडवा बॉलचा वापर केला. थोडं लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत गणपती बाप्पा मोरया. सुरुवात चांगली झाली पाहिजे हीच अपेक्षा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि त्या अनुषंगाने त्यांचा हा जल्लोष झालाय. गणपती बाप्पाला ते या ठिकाणी आठवत आहेत. विघ्नहर्ता म्हणजेच गणपती बाप्पा. एका धाब्याचे खातं उघडलंय संदीप माची आणि सिद्धार्थ भोईर. आता संदीप माची स्ट्रायकिंगकडे कोळवट्या पदे चेंडू होता. संदीप माची करता टेनिस विश्वामध्ये ज्याने आपल्या बॅटिंगचा बॉलिंगचा दबदबा दाखवला. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्या नावाची मोहर नेहमीच आपल्याला उमटताना दिसतं असा हा खेळाडू आहे संदीप माची. स्ट्रायकिंगकडे आहे तर गोलंदाजी मार्गावर धनेश म्हात्रे. आयकॉन खेळाडू, विस्फोटक खेळाडू, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूने षटकार किंग म्हणून सुद्धा म्हटलं जातं धनेश म्हात्रेला. लेफ्ट आर्मने मारा करतोय. काय चांगला टर्न मिळतोय. पुन्हा लेग कटर चेंडू होता. बॅटरला बीट करणारा चेंडू आहे. हलक्या हाताने फक्त डिफेन्स केला बॅटर संदीप माचीने. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट रोखण्याकरता रणनीती आखली गेलंय आर्या 11 या संघाद्वारे. ज्यांचे संघ मालक म्हणून गोपेश्वर भोईर साहेबांचं कौतुक असेल. ओहो, आता ऑफ ड्राईव्ह विकेट जाण्याची शक्यता होती. संदीप माची थोडक्यात बचावले. एक धाव पूर्ण होतोय एका धाब्याच्या मदतीनं. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 2 धाबा. SKJ 11 वर्सेस आर्या 11 या दोघांमध्ये लढत आहे. SKJ 11 टीम आता फलंदाजी करत असताना आणि त्यांचा संघ मालक गोपेश्वर भोईर. संदीप माची याच्यावर जास्त नजरा असेल. दुसऱ्या बाजूला आर्या 11 टीमचे संघ मालक कुणाल पाटील. ओहो, ओव्हरपिच बॉल होता. चांगला टर्न, फ्लाइट जास्त दिली, लेग ब्लेक चेंडू टाकलाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती फक्त आणि फक्त 2. म्हणजेच टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमचं गोलंदाज धनेश म्हात्रेने. पुढे येऊन आता मोठा फटका. Dancing down the track, charge the ball over the cow corner area, massive hit, sixer.
थँक्यू. स्पर्धेकरता आपण बऱ्याचशा ट्रॉफी सुद्धा बघणार आहोत. सध्या स्कोर बोर्ड काय झालाय ती चर्चा आपण करूया. SKJ 11 49 धावसंख्येचा पाठलाग करतो आणि या टीमची धावसंख्या झाली आहे ती 8. म्हणूनच आयकॉन खेळाडू कोण आहे त्यापेक्षा मी किती चांगला खेळू शकतोय हे बॅटरला सिद्ध करण्याकरता ही मोठी संधी आहे. हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. चर्चा आपण ट्रॉफींची करूया. स्वर्गीय चंद्ररेखा चंद्रकांत पाटील, स्वर्गीय रजनी यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला या ट्रॉफीज दिसतात डाव्या बाजूला. दुसऱ्या बाजूला प्रिया पौर्णिमा राज पाटील यांच्या मार्फत या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच करता सुद्धा चांगल्या आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये देण्यात आलं. मंदार हंसराज पाटील यांचा विशेष आभार असेल ज्यांनी या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर केलं. स्पोर्ट्स फॅमिली या युट्यूब वाहिनीवर थेट प्रेक्षेपण तुम्ही बघू शकता. MPL चं फुलटॉस बॉल वर केला हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला, षटकर्णीशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला, केलाय हल्ला वाढतोय गल्ला, सिक्सर. घुंगराची गाडी आली, मनीषा भक्तीला जागी झाली. संदीप माची समोरच्या टीमची करतो गोची आक्रमक भूमिकेमध्ये. स्लो बर्बन हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. शॉर्ट मिड विकेट सत्रामध्ये एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत त्या 24 धाबा. स्कोर मोज ऑन 24. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सर्व काही व्यवस्थित चाललंय SKJ 11 या टीमच्या बाजूने. ज्यांच्या संघ मालक म्हणून आपण चर्चा करतोय गोपेश्वर भोईर सरांची. जागा बनवली आणि जागा बनवून या चेंडूला पाठवून दिला बॅकवर्ड स्कोअरलेग रिजन मध्ये. डिक्लेरेशन झोन होते 2 धावांची नोंद. धाव संख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या बिनबाद 26. स्कोर इज 26. धावसंख्या धाव पळकावर 26 धावा. पुढचा बॉल कोळवटामध्ये चेंडू होता. मिडॉनच्या वरून खेळला जातं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय म्हणजे दोघांमध्ये चांगला तालमेळ सुद्धा दिसतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव पळकावर आहे ती बिनबाद नाबाद जिंदाबाद 27. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू 22 ची गरज.
थँक्यू सो मच डीजे. चांगलं वादन या ठिकाणी केलं जातं. खूपच चांगलं ऐतिहासिक गाव आहे. जसा मी उल्लेख केला मंदिरांचा, बामन देवाचं सुद्धा मंदिर आहे, गावदेवी मातेचं सुद्धा मंदिर आहे, राम मंदिर. आणि मला वाटतं 2 दिवसापूर्वी जत्रोत्सव सुद्धा, मोठा उत्सव सुद्धा या मुर्दा गावामध्ये आपल्याला बघायला मिळाला. प्रतिशिर्डी या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम कोणी आणलं असेल तर खऱ्या अर्थाने मुर्दा गावाचं मी नाव आवाजून घेईल. आणि पारायण सुद्धा 7 दिवस सतत चाललं होतं. मला आठवतोय मी 40+ स्पर्धेमध्ये जेव्हा धावतं समालोचन केलं मागच्या आठवड्यात, तेव्हा ही चांगला खेळ केला होता मुर्दा टीमने. सुनील पवार साहेबांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. वळूया मॅच कडे. धनेश मात्रे वापसी करून देईल काय? बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी झालं. धावसंख्या 27, 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल मध्ये 22 धाब्यांची गरज आहे. 17 मध्ये पाहिजेत 22. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि आता क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जास्त दिसत आहेत. ओ लेग कटर चेंडू आता डीप पॉइंटच्या रिझन मध्ये स्मॅश केलंय. स्केअर ऑफ द विकेट. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. MPL चौकार. थँक्यू. पुढचा बॉल धनेचा. ओहो शॉटबॉल. पूल पॉवरफुल सिक्सर. नको 37 धाबा धावपळकावर चालत. फक्त आणि फक्त 12 धाब्यांची गरज आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. धनेशने आता चातुर्य वापरलं. एक जमेची बाजू अशी आहे SKJ11 टीमची, त्यांचा एकही फलंदाज बाद झाला नाही. संघ मला खुश असतील. चालाखीचा वापर करावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या आर्या 11 टीमला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 37 धाबा जिंकण्याकरता पाहिजेत. 14 चेंडूंमध्ये 12. 14 चेंडूत 12ची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलंय. एकदा मिळाली सिद्धार्थला. दोन्ही बॅटर आक्रमक भूमिकेमध्ये. आतापर्यंत चांगला बॅटिंग टर्न्स बघायला मिळाला सिद्धार्थ भोईरचा. हर्ष भोईर ISPL मध्ये आपण बघितलं, परंतु सिद्धार्थ भोईर या मैदानावरच चमकतोय. म्हणजेच युवा खेळाडूंकडे जे टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता आपल्याला दिसून येतं मुर्दा प्रीमियर लीग 2026 मध्ये. संदीप माची स्विचिट करण्याच्या प्रयत्नात होत आणि ते बाईचा इशारा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 49 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना SKJ11 टीमची धावसंख्या 39. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 10 धाबांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. मध्ये 10 धावा डिपेंड होतील काय? काय जादू चालेल कुणाल पाटील यांच्या टीमच्या गोलंदाजाची? आदरणीय सतीश भोईर साहेबांचं सुद्धा अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन होतंय. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. चांगला फटका. सुपर कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय धन करत. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. अशोक राऊत सरांचा इशारा आलाय. हा MPL चौकार. थँक्यू. काही चांगले जलद गतीने षटक सुरू आहेत. धावसंख्या 43. 43
6 धाबांची गरज आहे, म्हणजे एक षटकरण्याचे फिनिश केला जाईल काय? कितीवर खेळतो बॅटर? 26 वर खेळतायत सिद्धार्थ. कोवटामध्ये चेंडू होता, जागा बनवली, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एकच धाव, एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धाव संख्या 44, 12 मध्ये 27 वर खेळतायत सिद्धार्थ, तर संदीप माची 8 बॉलचा सामना करत खेळतायत 16 वर. चांगला बॅटिंग टान्स दोन्ही बॅटरचा, आणि दुसऱ्या खेळाडूंवर आता प्रेशर नाही आणला जात. जागा बनवली, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय, डिक्लरेशन झोन, धावा मिळतील 2. धाव संख्या 46, 46. स्पोर्ट्स फॅमिली या युट्यूब वाहिनीद्वारे हे थेट प्रक्षेपण साता समुद्रा पलीकडे तुम्हाला बघितलं जातं. तुमचा चाहता वर्ग भरपूर आहे, कारण मुर्दा गावातील अनेक हिरे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चमकलेत, चांगलं क्रिकेट त्याने दाखवलं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार, सुलतान शेख. स्लोवर वन, आत वळणारा चेंडू होता, जागा बनवली संदीप माचीने. काय चांगलं टॅलेंट आहे. असं जर बघितलं तर असं वाटतं की हा खेळाडू कमजोर आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये जसा तो उतरतो ना तसा त्याचा जोर दाखवतोय. धावसंख्या धावपळकावर आहे ती 47, 47. कोवटापाचा चेंडू होता, ऑन साइडला खेळून काढला जातो. या चेंडूला एक धाव मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावताना दिसत नाही. म्हणजे आता किती झालंय धाव संख्या? ती झाली 48. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. ओनली 1 रन्स रिक्वायर्ड टू विन. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी 48 धाव संख्येची. ओहो, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन SK 11 टीम. आणि दुसऱ्या बाजूला आर्या 11 टीमने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यश काय त्यांना मिळत नाही. लाईनअप मध्ये चला, हँडशेक करा आणि तदनंतरच मैदान सोडा. कर्णधाराला विनंती असेल की लाईनअप मध्ये आपण पुढे चला, हस्तांदोलन करा आणि तदनंतरच मैदान आपण सोडायचं आहे. दोन्ही टीम हँडशेक करतील. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत मॅन ऑफ द मॅच ची. हु इज द मॅन ऑफ द मॅच? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. थँक यू. मॅन ऑफ द मॅच goes to मिस्टर सिद्धार्थ भोईर. ही इज द मॅन ऑफ द मॅच. 28 धावांची चांगली खेळी पेश केली आणि 2 महत्वपूर्ण सफलता मिळवून दिल्या. आदरणीय सतीश भोईर साहेबांना विनंती करतो आपला शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपण वितरित करावा. पहिल्याच मॅच मध्ये काही चांगली भरोसेमंद अशी फलंदाजी आपल्या टीम करता. चांगला खेळाडू आहे सिद्धार्थ भोईर आणि आपले पाहुणे सतीश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच करता असलेली ही जर्सी आपण देतोय. कैलासवासी शंकर नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नितेश शंकर पाटील यांच्याकडून ही मॅन ऑफ द मॅच ही जर्सी. आणि त्याच्यानंतर आदरणीय मंदार हंसराज पाटील यांच्याकडून ही आलेले मोमेंटो. सिद्धार्थ खूप थकलास. म्हणतात ना की मोत्यांच्या हारांपेक्षा घामांच्या धाराने खेळाडू जास्त शोभून दिसत. चांगला परफॉर्मन्स दिला पहिलाच मॅच आणि पहिलाच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. कसं वाटलं खेळताना? खूप बरं वाटते, कारण की पहिलीच मॅच होती आणि आमच्या संदीप दादांनी सांगितलेलं
की बिंदास खेळ तू, काय टेन्शन घेऊ नको, जसा प्रॅक्टिसला खेळतोस तसाच खेळ. तसाच खेळलो आणि चांगली बॅटिंग लागली. घरी टीव्ही ऑन आहे? हो ऑन आहे, मम्मी मॅच बघत असेल. खूप चांगलं फील होत असेल. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालाय. श्रेय कोणाला दिसेल? संदीप माची याचं गायडन्स मिळत असतं. वरिष्ठ खेळाडू आहेत, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळत असतं का? हो नक्कीच, कारण की ते एक्सपिरियन्स आहेत ना खूप. ते सांगतात का यू बॉल इथे खेळ, असा खेळ. मग एक्सपिरियन्स त्याचा भेटतो आणि खेळायला पण म्हणजे सोपं पडतं. यू बॉल कसा खेळायचा आहे, कुठे मारायचा यू बॉल, असं ती लोक सांगतात. मग ते सोपं पडतं जरा खेळायला. वाटतं भविष्यामध्ये हर्ष भोईर सारखे आणखीन खेळाडू आपल्या मुर्दागावातून पुढे जातील, ISPL चा स्टेज गाठतील, त्यांना सुद्धा संधी मिळतील? हो नक्कीच, कारण की मुर्दा गावात खूप चांगले प्लेयर आहेत. मुर्दा गावात नाही, पुऱ्या मीरा भाईंदरमध्ये चांगले प्लेयर आहेत. ते पुढे जावे हे पण माझी इच्छाच आहे. दुसरं म्हणजे आता नेक्स्ट मॅच मध्ये काय गेम प्लॅनिंग असेल? असाच खेळ नेक्स्ट मॅच मध्ये तुझं दिसेल? नाही, सेम गेम प्लॅन असेल आमचा. काहीच फरक नाही, चेंजेस काहीच नाही. फक्त 2 प्लेयर इन असतील. नंतर सांगू आम्ही कोण प्लेयर इन आहेत कोण प्लेयर आउट आहेत. तुम्हाला शुभेच्छा असेल या मॅच करता. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच कॅप्टन होता सिद्धार्थ आणि खरोखरच चांगली इनिंग आपल्या टीम करता त्याने पेश केली. नेक्स्ट मॅचला आपण जशी सुरुवात होणार आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव करूया. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक JS डुकले कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. तत्पूर्वी प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. मुर्दा नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. सदानंद नगर मुर्दागाव पुरस्कृत MPL 2026. Still stay tuned on Sports Family YouTube channels. Thank you so much, cameraman Shubham.